आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। हल्ल्याच्या तयारीत असलेल्या 5 जणांना घेतले ताब्यात। शहर पोलिसांची धडक कारवाई, धारदार शस्त्रे जप्त। मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेत 2 धारदार कोयते, एक लोखंडी रॉड आणि दुचाकी जप्त केली आहे। या प्रकरणी सर्व आरोपी विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम 425 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील, दत्तात्रय पुजारी, पोलीस उपनिरीक्षक मसाळे तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 जून 2026 रोजी रात्री मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्त पेट्रोलिंग सुरू असताना दिंडीवेस अमरनगर परिसरात 3 इसम एका दुचाकीवर धारदार कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचून गोविंद सदाशिवराव नाईक वय 26 राहणार दिंडीवेस मिरज, रिहान तौफिक शिकलगार वय 30 राहणार सतारमेकर गल्ली मिरज आणि राजू अजिज मुल्ला वय 25 राहणार दत्त कॉलनी मिरज यांना ताब्यात घेतले। त्यांच्या ताब्यातील धारदार कोयता व सुझुकी ॲक्सेस MH09 FF 8385 ही दुचाकी जप्त करण्यात आली। त्यानंतर 4 जून रोजी पहाटे सुमारे 12:45 वाजण्याच्या सुमारास अमरनगर परिसरात अनिश अल्ताफ सौदागर व 29 राहणार सुभाषनगर मिरज आणि अल्फा जखील मुल्ला वय 24 राहणार अमरनगर मिरज हे धारदार कोयता व लोखंडी रॉड बाळगून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडील शस्त्रे जप्त करण्यात आली। या कारवाईत एकूण 2 धारदार लोखंडी कोयते, एक लोखंडी रॉड आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली असून अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या विरोधातील पोलिसांची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे मिरज शहर पोलिसांनी सांगितले। सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आमच्याकडे शिव अथनीकर या युवकावर काही तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला होता। सदर हल्ल्याचे पडसाद म्हणून त्याच्या सपोर्टमध्ये असणाऱ्या काही युवकांनी काल मिरज शहरामध्ये अवैध शस्त्र बाळगून त्यांचा वावर होता। तर झालेल्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही विविध गस्ती पथके नेमलेली होती। त्यामध्ये मिरज शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने अतिशय चांगली कामगिरी करून यामध्ये ही जे अवैध शस्त्र बाळगून शहरामध्ये दहशत माजवण्याच्या उद्देशाने फिरणारी ही तरुण होती यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडून 2 कोयत्यासारखी हत्यारं सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेली आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।